हिंगणे इथं माझा ऑक्सिजन माझी जबाबदारी उपक्रम उत्साहात। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिंगणे इथं माझा ऑक्सिजन माझी जबाबदारी या पर्यावरणपूरक उपक्रमाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला। कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सातारा जिल्हा परिषद सदस्य धनंजय चव्हाण, खटाव तालुका पंचायत समिती सदस्य हनुमंतराव बोटे तसेच गट शिक्षण अधिकारी संगीता गायकवाड व केंद्र प्रमुख हनुमंतराव जाधव उपस्थित होते। मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व श्रीफळ वाढवून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिंगणेचे मुख्याध्यापक प्रमोद खाडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले। यावेळी बोलताना पंचायत समिती सदस्य हनुमंतराव बोटे यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणातील बदल, वृक्षांचे महत्त्व आणि ऑक्सिजनचे महत्त्व समजावून सांगितले। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले। कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य धनंजय चव्हाण यांनी माझा ऑक्सिजन माझी जबाबदारी या उपक्रमाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले। गावची शाळा हा गावचा एक कणा असतो, तो सर्वांनी जपला तर गावाचं सौंदर्य खुलते असं त्यांनी सांगितले। विद्यार्थ्यांनी वितरित करण्यात आलेल्या झाडांचे योग्य संगोपन करावे असे आवाहन करत चव्हाण यांनी चांगल्या पद्धतीने झाडांचे संगोपन करणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना खटाव तालुका पंचायत समितीच्या माध्यमातून योग्य ते बक्षीस देण्याचं आश्वासन दिले। या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना व पालकांना झाडांचे वितरण करण्यात आले। हिंगणे गावचे तलाठी दिनकर देसाई यांच्या वतीने गावासाठी 400 झाडांची लागवड उपलब्धता करण्यात आली। कार्यक्रमास हिंगणे गावच्या सरपंच सारिकाताई हिराचंद घनवट, तलाठी दिनकर देसाई, चेअरमन अतुल निकम, व्हाईस चेअरमन अजय कुदळे, शशिकांत ढोले, प्रभाकर निकम, शिवाजी दुबळे, किसन पाटोळे, जयप्रकाश जाधव, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष वैभव पवार, प्रल्हाद निकम, विकास कुदळे, प्रशांत निकम, नवनाथ पवार, सोसायटी सदस्य, पालक, शिक्षक वृंद, अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच हिंगणे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन येरवळकर सर यांनी केले। डीएसपी न्यूज लाईव्ह हिंगणे प्रतिनिधी विकास काळे। शाळेमध्ये जिल्हा परिषदच्या माध्यमातून आणि पंचायत समितीच्या माध्यमातून ज्या वेगवेगळ्या योजना वेगवेगळे उपक्रम येतात ते उपक्रम आपण चांगल्या पद्धतीने राबवावेत। मुलांच्या शिक्षणावरती, त्यांच्या गुणवत्तेवरती व खेळाच्या प्रावीण्यावरती आपण विशेष भर देऊन इंग्रजी शिक्षणाचाही या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्राथमिक शाळेच्या माध्यमातून शिक्षण घेत असताना गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी ही प्राथमिक शाळा शिक्षणासाठी ओडूज किंवा दहिवडीसारख्या शहरामध्ये जाणं शक्य होत नसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या जिल्हा परिषद शाळेमध्ये जे शिकणारे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना गुरुजी आपल्या माध्यमातून आपण चांगल्या रीतीने शिक्षण द्यावं। त्याचबरोबर आपण आपल्या शाळेचा गुणवत्ता वाढवण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात काम करावं अशा पद्धतीची आपणाला विनंती करतो। त्याचबरोबर या शाळेच्यासाठी ज्या काही समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी आपण ज्या पद्धतीनं ग्रामस्थांनी आम्हाला मागणी केलेली आहे की आपल्याला डॉक्टर येळगावकरांनी जी शाळा दिली, त्याचबरोबर त्यानंतर अनेक प्रशासनामध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे सदस्य होऊन गेले, यांच्या माध्यमातून या शाळेसाठी किंवा या गावासाठी विशेष निधीमधून विकास कामं केली गेली। त्याचबरोबर आमच्याही कालखंडामध्ये मी असेल, हनुमंतराव बोटे असेल, या तालुक्याच्या पंचायत समितीच्या सभापती वनिताताई दुबळे याही आपल्या कात्रखटाव जिल्हा परिषद गटामध्ये येतात। आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे की आपण तिन्ही सदस्य या गटामध्ये निवडून दिले, त्यामुळं या गटावरती विशेष प्रेम आम्हा तिघांचंही राहील आणि गावच्या विकासासाठी जे जे आम्हाला करता येईल त्या पद्धतीने आम्ही नक्की करू। शाळेसाठी जे जे आवश्यक आमच्या विशेष निधीमधून इथून पुढच्या कालखंडामध्ये जे निधी येतील त्या निधींचं रूपांतर आपण या गावच्या विकासासाठी आम्ही नक्कीच करू, अशा पद्धतीचा शब्द या ठिकाणी देतो। सर्व शिक्षकांना मी विशेषतः विनंती करतो की प्रमोद गुरुजी, आपण सांगितलं की आता आमच्याकडे 4 शिक्षक आहेत, कामाचा लोड जरी असला तरी आमच्यातला एखादा शिक्षक आपण पट कमी असल्यामुळे दुसरीकडे स्थलांतरित करू नये। त्याबाबतही मी गायकवाड मॅडम यांना सूचना केलेल्या आहेत की आपण या शाळेमधील शिक्षक इतरत्र हलवू नये आणि त्यामुळं या गावच्या आणि या शाळेचं नुकसान टळेल अशा पद्धतीची मी खात्री आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो। आणि जर शिक्षक कमी नाही झाला तर तुम्ही काम नक्कीच चांगलं कराल, हाही शब्द आपण मला द्यावा। जयभाव म्हणल्याप्रमाणे या गावची पटसंख्या, या गावची ना सगळ्याच गावची जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या ही कमी होत चालली, यात काही चुकीचं नाही।
कारण जयभाऊ तुम्ही पण कोणातरी पोरं उडत जाता तर सोडत असाल मेडिकल आपल्या इंग्लिश मिडियमला, आम्ही बी सोडतो आमच्या गावातली. आणि सगळ्यात महत्वाची स्टेजवरची सगळ्यांची मुलं इथं आहेत का उडत आहेत काय मला पण माहीत नाही. तर आमच्या गावाने काय केले माहिती आहे का, जी जिल्हा परिषद शाळेला मुलं आहेत त्या मुलांना म्हणजे लोकसहभागातून घरातनं बाहेर निघाला त्याचा घालायचं बूट, त्याचे सगळे कपडे शाळा देतीच, पण एक्स्ट्रा एक ड्रेस म्हणजे स्पोर्टचा, बॅग, वॉटर बॅग, टिफिन, खेळाचं साहित्य, वह्या, पुस्तकं, म्हणजे काय त्याला पालकांनी काळजी घ्यायची नाही. कारण ह्या जिल्हा परिषद शाळेत जी मुलं येतात ही सर्वसाधारण घरात येतात. त्यामुळं जी इथे स्टेजवरची सगळी शाळेत शिकली असतील, ही झाडं प्रत्येकाने आपापल्या जागेत म्हणजे बरं का मुलांनो घरी लावायची. आई वडिलांना घेऊन त्याचा एक फोटो काढायचा, तो फोटो मुख्याध्यापकांना पाठवायचा. परत 1 महिन्याने तो फोटो काढायचा आणि अशा 5 मुलांचं आम्ही पंचशैलीच्या मार्फत सिलेक्शन करणार आहे. 5 जे ऍक्टिव्ह कोणी व्यवस्थित लावले ना, खत घातलंय, पाणी घातलंय, जो वेळोवेळी पाणी घालतोय, असे जर या सरांनी आम्ही सगळे फोटो बघणार, त्यातनं 5 मुलं निवडणार आणि ती मुलं आम्ही पंचशैलीला आई वडिलांसकट बोलवून घेऊन त्यांना एक आम्ही बक्षीस देणार आहे पंचशैलीच्या मार्फत. त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी जर एवढी झाडं जर गावात जगली तरी मला वाटतं गाव हिरो होण्यास काय अडचण येणार नाही. त्यामुळे सगळ्यांनी लक्षात ठेवा, बक्षीस पाहिजे ना सगळ्यांना. 5 जणांना जे चांगले असतील त्याला 5 जणांना मिळणार. पुढच्या वर्षी परत आपण असंच उपक्रम पुढच्या वर्षी पुढच्या 5 जणांना देणार. त्यामुळे सगळ्यांनी घरी जावा, आई वडिलांच्या बरोबर फोटो काढा, सरांना फोटो पाठवा, आम्ही एकदा चेक करून मग ते तुम्हाला सिलेक्शन करू आपण.